हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे मकर संक्रांती आणि संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी, कारण पटपट सगळं आवरून नंतर खाली पण जायचं आहे गावात. आणि ऐश्वर बघा इकडं पतंग उडवायला लागला आहे. आज शाळेला सुट्टी असल्यामुळे त्याची काय मज्जाच झाली आहे. सकाळी पूजा वगैरे करून गेलाय तो, कारण सुट्टी दिवशी ना मला बऱ्याचशा कामामध्ये त्याची मदत होते. आणि आता म्हटलं मग ठीक आहे, थोडा वेळ खेळून ये आणि नंतर खाली गावात पण जायचं आहे. बरंचसं शूटिंग घेण्याचं काम आज ऐश्वरकडे दिलेलं आहे. पतंग बघा किती उंच असा गेलेला आहे. आणि बरं का आजचा ब्लॉग ना खूप म्हणजे खूप भारी असणार आहे, त्यामुळे अजिबात स्किप न करता ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. आणि आमच्या इकडचा संक्रांतीचा सण कसा असतो, कशा पद्धतीने साजरा केला जातो हे सुद्धा पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. किचनमधलं निम्मार्ध काम आवरलेलं आहे आणि पीठ भिजतंय तोपर्यंत म्हटलं विडे मांडावेत तोपर्यंत. खरं तर मला कालचा भोगीचा ब्लॉग पण तुमच्याबरोबर शेअर करायचा होता, पण वेळच भेटला नाही. आणि सणसूद म्हटलं ना भरपूर अशी कामं असतात, म्हणजे एक्स्ट्राचं काम वाढलेलं असतं. आणि भोगीची तयारी करायची म्हटलं तर म्हणजे भाज्या निवडण्यापासून सगळं एकटीनेच बघायचं म्हटल्यानंतर काल तर काय मला वेळ भेटला नाही, त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, उद्याचा ब्लॉग तरी नक्की तुमच्याबरोबर शेअर करावा. त्यामुळे आज जसं जमेल तसं मी शूटिंग घेतलेलं आहे, कारण आत्ताच तुम्ही पाहिलं की ऐश्वर तर खेळायला गेला आहे. मग मी काय केलं, ट्रायपॉड सेट केला आणि चाललं आहे माझं शूटिंग घेण्याचं. आणि कोणतंही काम बघा आपणाला वाटतं तेवढं सोपं नसतं. आता बऱ्याच जणांना असं पण वाटत असेल की शूटिंग वगैरे घ्यायचं त्यात काय एवढं, पण खूप म्हणजे खूप परिश्रम यालासुद्धा लागतात. सगळं घरातलं मॅनेज करून सगळं आवरून वगैरे बाकीचं हे पण बघावं लागतं. त्यानंतर व्लॉगचं एडिटिंग आणि रेसिपी चॅनल पण माझं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. दोन्ही चॅनलचं एडिटिंग, घरातली कामं, बऱ्याचशा अशा जबाबदाऱ्यासुद्धा. आणि त्यात माझं नुकतंच हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, हे पण सर्वांना माहिती आहे. त्यामुळे जास्ती कामाचा ताण पण सहन होत नाही. पण जसं होईल म्हणजे मला जसं जमेल तसं मी करते. आणि तुमच्यासुद्धा सर्वांचा म्हणजे दोन्ही चॅनेलला, माझ्या रेसिपी चॅनेलला, ब्लॉग चॅनेलला खूप छान असा प्रतिसाद मिळतो आहे, हे पाहून पण मला आनंद वाटतो. तर आता हे बघा विडेसुद्धा मांडून झालेत माझे. आणि बायकांना वाण देण्यासाठी यावर्षी मी जरासं वेगळं वाण देते. अशा ह्या ज्या माळा आहेत ना, आपण देवाऱ्यावरती मूर्तींना वगैरे घालतो, त्या माळा मी आणलेत. आणि तुम्हाला जरासं जवळून दाखवते म्हणजे कशा पद्धतीच्या आहेत त्या. अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या माळा आणलेत आणि दिसायला ना एवढ्या सुंदर दिसत आहेत ह्या. आणि देवाऱ्यावरती मूर्तींना घातल्यानंतर सुद्धा बघा मी श्रीकृष्णांच्या मूर्तीला इथे माळ घातलेली आहे. तर चला आता इथलं पूजा वगैरे आवरले, मी विडे वगैरे मांडून झालेत आणि आता किचन रूममध्ये आले. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, प्रत्येक वर्षी मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते, पण यावर्षी पुरणपोळीचा स्वयंपाक न बनवता मी तीळ आणि गूळ मिक्स करून त्याची जी पोळी बनवली जाते, तिळगुळाची पोळी, अशी गोड पोळी मी बनवते. तुमच्याकडे संक्रांतीला पुरणपोळी बनवतात का तिळगुळाची पोळी बनवतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पोळ्यासुद्धा बघा किती छान असे टम्म फुगतायत. मी प्रत्येक वर्षी पुरणपोळी बनवते, पण गेल्या वर्षी मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की कामाची खूप घाई गडबड असते सणा दिवशी आणि संक्रांतीला खास करून तिळगुळाची पोळी बनवली जाते, त्यामुळे यावर्षी मग म्हटलं ठीक आहे तिळगुळाची पोळी बनवूयात. तर सगळा स्वयंपाक माझा बनवून झाला आहे आणि आता इथलं किचन कट्ट्यावरचं आवरायला लागले. सणसुद्धा असला ना की घरामध्ये वातावरणच सगळं बदलून जातं, एक आनंद उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. सकाळी लवकर उठून सडा रांगोळी वगैरे पूजा आणि बाकीचं मग सणासुदीला गोडधोड काहीतरी. आणि खरं सांगू का, मला खरं तर पहाटेपासूनचं शूटिंग घ्यायचं होतं, पण व्लॉग खूप मोठा होतो, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होता, त्यामुळे मग म्हटलं यावेळेस जरासं वेगळं. सकाळी पहाटे 5 वाजता उठले होते आणि थंडीचं म्हणजे उठू वाटत नव्हतं, तरीसुद्धा म्हटलं नको, नंतर मग सगळ्या कामाला वेळ होतो. तर सकाळचा नाश्ता वगैरे अगोदर आवरून घेतला. आणि कपडे माझी म्हणजे कपडे धुवायची राहिलेले आहेत, आता ती निवांत दुपारी धुणार. म्हटलं अगोदर स्वयंपाक आवरून घ्यावा. तर झालेलं आहे सगळं आवरून.
आता इथलं टेबलवरचं पण बरंचसं पसारा होता, तो पण आवरला. टेबल स्वच्छ पुसून घेते कारण आता अण्णांना पण जेवायला वाढायचं आहे. तर मगाशीच विचारलं होतं, तर थोड्या वेळाने जेवतो म्हटले 1च्या नंतर. आता अण्णांना आणि ऐश्वर्याला तिळगुळ दिले. गेल्या वर्षीच्या माझ्या भोगीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, म्हणजे भोगी दिवशीचा आणि संक्रांतीचा दोन्ही पण ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेत. तर त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की संक्रांती मी डबल का घेतलेल्या आहेत, म्हणजे माझ्या 5 आणि माझ्या सासूबाईंच्या 5 अशा 10 संक्रांतीचं मी पूजन प्रत्येक वर्षी करते. बऱ्याच ठिकाणी काळे तीळ वापरतात, पण मला खूप जणींनी सांगितलेलं आहे की काळ्या तिळाने ओवसू नये, त्यामुळे मी ते पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर चला, स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि इकडं पाठीमागं दिसत असेल तुम्हाला बरोबर 1 वाजतायत. तर आता माझं पण आवरते, साडी वगैरे चेंज करायचे आणि तिथून पुढे मग मंदिरात जायचे. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. जास्ती मेकअप वगैरे काय करत बसले नाही, कसं तरी 5-10 मिनटामध्ये आवरलं. साडी वगैरे चेंज केली आणि साधा आंबाडा घातलेला आहे. जास्ती असं स्वतःचं मेकअप करत बसायला वेळ कुठं आहे एवढा. तर आता म्हटलं खाली जाण्या अगोदर जेवायला वाढावं अण्णांना. सकाळी त्यांनी नाश्ता केलेला असतो, त्यामुळे मग निवांत 1च्या नंतर जेवतात. तर चला, आता माझंसुद्धा सगळं झालेलं आहे आणि आता खाली मी मंदिरात निघाले. सगळ्यात अगोदर इथे दुर्गा माताच्या मंदिरामध्ये आलोय. आपण विकेंड नाही ग, काय म्हणते ते नाही. आतमध्ये नाथबाबांच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे तिथलं काही शूटिंग नाही घेतलं. आणि शूटिंग घ्यायचं काम मगाशी मी म्हटलं होतं की ऐश्वर्याकडे आहे, तो सगळं शूट करतोय.
आतमध्ये देवीला ओसून आल्यानंतर इथं संक्रांती चेंज केल्या जातात. म्हणजे आपण जी पूजायला संक्रांत आणलेली असते ती इथं ठेवायची, हळदी कुंकू वगैरे लावून, आणि इथली एक संक्रांत आपल्याबरोबर घ्यायची. आणि पुढे सुद्धा अजून तुम्हाला एक वेगळी पद्धत मी सांगणार आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते, तर इकडची पद्धत कशी आहे ती पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. व्हिडिओ करते हां व्हिडिओ करते. तर इथे सगळ्याजणी म्हणायला लागले की आपले फोटो काढूया, त्यामुळे थोडंसं फोटोशूट केलं. आता मी जोगेश्वरी मंदिरामध्ये आले आणि देवीची मूर्ती बघा किती सुंदर दिसते. आजीचा प्रकार आजीचा इथं देवीच्या मंदिरात सुद्धा थोडेसे फोटो काढलेच. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की अजून एक प्रथा आहे ती तुम्हाला सांगते. तर इथं बघा आपण जे सुगड म्हणजे ज्या संक्रांती आपण घेऊन आलेलो असतो ती संक्रांत 5 जणींना हळदी कुंकू लावून 5 वेळा किंवा 7 वेळा अशी अदलाबदली केली जाते. तर इथं बघा संक्रांतींची अदलाबदल आम्ही करायला लागलो. तुमच्या इकडे अशी कोणती प्रथा आहे का, किंवा यापेक्षा काही वेगळी प्रथा आहे का, मला कमेंटद्वारे नक्की कळवा. म्हणजे मला पण समजेल की कोणत्या भागामध्ये कशी प्रथा आहे ते. आणि हा ब्लॉग तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि भांगामध्ये जेव्हा तीळ आणि गुलाल भरला जातो तेव्हा म्हटलं जातं सीताचा वौसा रामाचा वौसा जन्मोजन्मी वौसा. म्हणजेच याचा अर्थ की जन्मोजन्मी आपणाला ओवसण्याचा मान मिळावा, अखंड सौभाग्य भेटावं. तर इथं सुद्धा मी संक्रांतीची अदलाबदल केलेली आहे. तर असं 5 वेळा कमीत कमी करावं लागतं.
एकदम छान असं निवांत दर्शन झालं. तर आता मी घरी निघाले आणि घरी गेल्यानंतरच ब्लॉग कंटिन्यू करते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर तिळगुळ घे, गोड गोड बोल. मी जाऊन आले आता मंदिरात. अहो नाही, आता तर बायका यायला लागलेत. आवरायचं तर नकोय. या. बारकीच आहे ना. हा, होय की. घरचं आवरायचंय, लहान मुलं आहे म्हणतात. या की, आताच या. काय करत बसला? आता कसं कसं असते काय? आमच्या पिढ्या नसतात का? आज ते जास्त लावणार बरेच धर बा. बारक्या पोरांना लय हटायचे. एक तास नटवत होती. साडी काढली, परत हे घातलं. होय. असं नाही असं नाही खाणार. कुंकू लावली की मग लावा. बाळा पडशील, अरे ती पडेल खाली बाळ. बस करायची आता. 5 होते ना. मला वाटतं दूध घालाय यालाच आणत होतं त्याचा पप्पा. नाही, दुसरा आहे मी मोठा आहे, बारका आहे. पिलू लय पिलू आता. पोरं मोठी वस्तू लय पाहिजे. थांब, तू सोडलं पाक. तिला मुलीला पण घालायला लावा. मध्ये 5 जणी होते. गौरीचं शूटिंग घे बाबा, चांगली दिसली पाहिजे. आधीच कमी जागी दिसते, चमक छल्लो. गौरी तिच्या नुसतं हातात दिलं, नुसतं हातात हा. देते. त्यांना दे. माझ्या ओटीत ठेवायचं ना बाळा, इथं ठेवायचं. हा, घे हातात गौरी. घे हातात. राईट कशासाठी असते हा, ते? तिथं दे यांच्या हातात. त्यांच्या वटीत ठेव वटी. पाया पड. पाया पड की. असू द्या लहान मुलांचं काय तर. छान आहे का? ना नटापट्टा माझा मेकअप करा. आजकालच्या पोरांना मेकअप नाही, बारक्या पोरांचं लय हे असतं, वेड असतं त्यांना लय. हे बघ तुला मोठा. आत्ताच तुम्ही पाहिलं की 5 जणी सुवासिनींनी ओटीमध्ये विडे घातले. विडे घेण्याची प्रथा आहे आमच्या इकडे आणि विडे घेतल्याशिवाय जेवण करू नये. त्यासाठी मग आता मंदिरातून आलेले मी अगोदर विडे घेतले. अजून वाण घ्यायला सुवासिनी बऱ्याचशा येणार आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.